आला तुम्ही? हो आले. बोला ना, काय म्हणता? कुठं गुतला होता? गुंतलो होतो मध्येच. बोला. आज छान दिसताय तुम्ही. हो थँक्यू. मला नाही विचारलं तुम्ही कशी दिसतात. मला तुम्ही कशी दिसतात ते दिसतंय, मी कशाला विचारू? सांगा ना कसं दिसतंय. बरं वाटन जरा जीवाला. सांगा ना. दिसताय ठीकठाक. खूपच गोड दिसतो तुम्ही. हो जरा लांबूनच बोला. का? का म्हणजे? बोलायला आले ना मी. होणारा नवरा आहे तुमचा मी. होणारा नवरा. होणार आहे. नाद झाला करायचं नाही. अजून. नाद करायचं अशा कळलं फुटा का? फुटाव माझ्यापाशी लाईनी आहेत लाईनी. मग त्या फुटावर जायचं ना तुम्ही पण. तसं हा? नाही. तुम्ही बसलात म्हणा म्हणून तर आलोय तुमच्यापाशी. हो का? हा ना. मग जरा खाली बसा खाली. अरे वर जाते का? हो तसं होतं लईच मला. वर चालले तुम्ही, जरा खाली बसा. मला होते का हो तसं. हो का? हा ना. मग एक काम करा ना. काय सांगा ना कसं काय करणार. कशाचं? म्हणजे तुमच्या पुढं बोला अपेक्षा ना. तुमच्या अपेक्षा सांगा ना. माझ्या म्हणजे काही तुमच्या अपेक्षा असतील ना लग्नाच्या. ते लग्नाची अपेक्षा एवढी काही नाहीये. मग जर तुम्ही राहणं जरा नीट नाटक करा. राहणं हो माझं राहणं असंच आहे. असाच राहणार. काहीच गॉगल बदली काढा. नाही. गॉगल असाच. काढा. कोण मी? गॉगल काढला. हो तुम्ही म्हणलं मी काढणार हो, गॉगल. माहिती मला. मी म्हणलं तुम्ही काढणारच. छान दिसते. निळा कलर तुम्हाला शोभून. हो ना. हो खूप. मग ते लांबूनच सांगायचं. का? का म्हणजे? ऐका ना. काय बोला ना. समजा आपलं लग्न झालं. झाल्याच्या पुढं बघू. बोला. झालं हम्म. झालं म्हणा ना तुम्ही. तुम्ही हा. म्हणल्या जरा गोड लागते बघ. म्हणा ना झालं. हो का? तुम्ही जर तिकडून बोलले ना मग आम्हाला अजून गोड वाटेल. बरं ठीक आहे. समजा आपलं लग्न झालं. आखी क्रिकेट टीम तयार केली ना. काय सांगू तुम्हाला. एक कीपर राहील, एक बॉलर राहील, एक बॅट्समन राहील आणि मी मध्ये अंपायर राहील. किती हो का? मजा येईल. किती मजा येईल. स्वप्न ना, स्वप्नातच स्वप्न बघा तुम्ही. कळलं का? का? मी काय म्हणलो का तुम्हाला जास्त. अहो हे सगळं चालतं. हो का? तुम्ही सांगा ना तुमच्या अपेक्षा काय. माझी अपेक्षा काहीच नाही. कस काय प्रत्येक मला पुरुष असल्या माणसासोबत तुम्ही लग्नच पोरगीच नाही आहे ना. करायचं. नाही प्रत्येक पुरुषच्या अपेक्षा असतात म्हणून तुम्हाला विचारलं. मी काय बोलली? काय? मला तुमच्याशी लग्नच नाही करायचं. कळलं? घुसला का डोक्यात? परत एकदा विचार करा. हा चला जाऊ का मी? नका नका. का? तुम्हाला मला लय महत्वाचं बोलायचं. हा, तुमच्या बोला आई बापांना पटकन. कसं वाटेल. आता तुम्ही जर म्हणलात की मला लग्न नाही करायचं, तुम्ही मला असं विचारणार तुम्ही काय करताय, तुम्ही काय धरताय, तुम्ही काय कसं करताय, शी मला सांगा. मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो मी काय करतो. दिसतंय ना तुम्ही काय करत असताना. काय नाही. वाईट काय करत नाही. सगळं चांगलं करतो. सांगा बरं काय काय करता चांगलं. ऐका आता खरे पॉइंटवर आला. हम्म. मी एक बिझनेसमॅन आहे. दिसतंय कशाहून? तुमच्या अवतारावर. कस काय तुम्हाला कळलं? हो माझा भंगाराचा बिझनेस आहे. हो छान. छान. हो छान छान, अहो छान. नसल्या माडीतल्या बायका हम्म. मला अशा बोलवित्यात. ओ इकडे या. मग जायचं ना. जातोच. मग ताठ कशाला माने तर म्हणायला माझ्यापाशी आला. ताठ मानेनं जातो. ताठ मानेनं. मला एवढंच विचारतात कसं किलो घेतात. हो का? भांगार भांगारचा धंदा आहे ना माझा. हो म्हणून कसं किलो घेतात. मी पण सांगतो 30 रुपये किलो. हा. काय म्हणतात नाही जमणार दादा. पुढे जा. दादा म्हणल्यावर जरा काळ जरा तूच. मग काय म्हणून म्हणायचं आजपर्यंत होतं बिघडलं. तुम्हाला? दाजी म्हणा. दाजी सगळ्यांचा ऑलराऊंडर आहे. माहिती. कुठं पण टाका. भंगारात नका टाकू फक्त. भंगारात सुद्धा किंमत आहे. भंगारात सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे. हो. ही कधी कधी पण खरे लक्षात ठेवायची. हम्म. आणि दाजीचा नाद करायचा नाही. बर. सगळ्याच आहे. मी का म्हणू? आता होणारच आहे की लग्न आज नाही उद्या आपलं. झालं बोलून. अहो झालंच म्हणून समजा. तुम्ही फक्त शब्द टाका. तुमच्यासाठी मनीन तसली गाडी आणतो. मनीन तसली. अहो मनीन फक्त गाडी सांगा कसली आणायची. हिरो होंडा पल्सर. काय मला ऐकूच नाही आलं. काय तुम्ही म्हणलं? अहो तुम्ही गाडी कसली सांगा. मी
सगळी गाडी आण. सगळी नको कसली तुम्ही म्हणले ना मला फॉर्च्युनर आणायची, फॉर्च्युनर आणणार. थार म्हणले थार आणणार. मला ऐकून घेतात का नाही बोला. जरा? भंगार गाडी सोडून दुसरी कुठली गाडी? भांगार सोडून माझ्याकडे दुसऱ्या गाड्याची येत नाही, कारण की मी म्हणूनच भांगार म्हणलं आणलाय. मी म्हणूनच म्हणलं भंगारातलं उचलून नका आणू फक्त. बरं तुम्ही मला कमीच का लेखताय ती मला सांगा. बघायला नको का तुमच्याकडे काय आहे, काय मॅडम तुम्ही महिन्याला किती कमवता, तुमचा बाप किती कमवतो, तुमचा भाऊ किती कमवतो ती सांगा. मला माझ्या घरच्यांसोबत नाही राहायचं ना. त्यांचं काय करायचं? म्हणून तर म्हणतोय माझ्या बरोबर लग्न करा. तुम्हाला मस्त नाही राहायचं तुमच्या घरच्या सोबत, पण माझ्या बरोबर राहा ना. म्हणून तर म्हणतोय. अहो मी तुम्हाला सांगतो, माझा महिन्याचा टर्नओव्हर आहे 3 लाख रुपये. असं द्या ना मग. आईला ही बाया कशीच पाठवणार 3 लाख रुपये म्हणलं तरी पाठवणार. तिला कुणावर जायचं बीच आहे का काय? एखाद्या दूधवाल्या बाया बरं काय जाणार. काय? तुमचा कुठं लफडा बिपडा नाही खरं सांग. असं तुझ्यापाशी कशाला आले असं तर म्हणायला. ही पण खरी गोष्ट आहे. हो काय मी आवडली. तुम्ही तिकडूनच बोला माझ्यासोबत. आईली बाया कशीच ऐका ना. आता कसं करा ऐका ना. बोला ना. मला काय म्हणायचं, माझ्याकडे सगळं हम्म. आता तुम्हाला प्रेमाने सांगतो. सांगा. आतापर्यंत प्रेमाने सांगा, अति प्रेमाने नका सांगू हं. आतापर्यंत केली मी चेष्टा. हम्म. कसं असतं, काही पोरी आपल्या इकडे आल्याच्या नंतर एखाद्यांना म्हणजे पोराला जज करतात त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या हो. राहणीमानावर. तेच करत होते. मॅडम मी एक भांगाराचा धंदा करणारा माणूस आहे. माझा टर्नओव्हर महिन्याला 3-3.5 लाख रुपये आहे. मी चांगल्या घरातला माणूस आहे. घरी बंगला आहे, शेती आहे, सगळं. मग भंगारचा व्यवसाय का करता? भंगाराचा व्यवसाय वाईट नाही, तेच सांगतो तुम्हाला. मला 3.5 लाख रुपये महिन्याला पडतात. आणि तुमच्या वडिलांच्या आणि आईच्या खात्यात, म्हणजे त्यांच्या शब्दांच्या खात्यात मी आज इथं तुम्हाला बोलायला आलोय. मी फक्त तुमचं एवढंच मन बघत होतो की तुम्ही मला माझ्या बोलण्यावर जज करताय, आणि ते तुम्ही केलं. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की गरीब हा नसतो. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याच्या राहणीमानावर कधी जाऊ नका आणि कधी कोणाची हेटाळणा करू नका. आणि मी तुमच्यासारख्यांना वैयक्तिक ऑलराऊंडर दाजी म्हणतो. रिजेक्ट करतो, रिजेक्ट. ए, चल फुट निघ. नाद करू नका. चल चल निघ. फॉर्च्युनर आणीन. हा, चल निघ गाड्या.